घेईन मी जन्मयादसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया। हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन किंवा घालू लोटांगण महाद्वारी। आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाळाम्मा। अनेक स्वायास न करी न धर्यास, होईन उदास सर्व भावे। हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी। मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी, मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी। होय सांगवायसी तुका म्हणे, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालो लोटांगण महाद्वारी। पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू दूसरे चरणा भक्तिया, दूसरे चरणा भक्तिया। चंद्र कृपाने मम वाचुमां प्रसुतां संजीवयति खिल शक्तिधर स्वदाम्नाम्। अन्यांशास्त चरण श्रवण त्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। परब्रह्मेचा बोध प्रत्यक्ष दावी तयाची, टीका वाचिता ज्ञानदेवी। अति मुडते आणले ब्रह्मभावा, नमस्कार माझा तया ज्ञानदेवा। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता। घेईन मी जन्मयादसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया। हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी। सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्वसंत अनंत कृपामूर्ती, देवमान्य संत मान्य आणि विद्वत मान्य संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 5 चरणाचा अतिशय महत्वाचा चिंतनीय अभंग असून, या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबराय भगवंताच्या समोर उभं राहून जन्म कशासाठी घेणार आणि जन्म घेऊन काय करणार ते सांगतात। विठ्ठल आपल्या इथे भगवान परमात्म्याच्या कृपेने संतांच्या आशीर्वचनातून वैकुंठवासी हरिभक्तीपरायण कृष्णबा निकम, हरिभक्तीपरायण आदरणीय रामराव नाना घोलप यांच्या प्रेरणेतून नवरात्रीच्या पर्वकाळात माता आदिशक्तीच्या दरबारामध्ये परमपूजनीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय तात्यांच्या उपस्थितीमध्ये तथा त्यांच्या मुखारविंदातून आपण भागवत कथा श्रवण करीत आहात। आपल्या सर्वांच्या विशेष सहकार्यातून या परिसरातील आदरणीय सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार वैष्णवजन सर्वांच्या उपस्थितीमध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथारत्न ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि तथा श्रीमद भागवत कथा, या सप्ताहाचं यावर्षी एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे की यावर्षी
आपल्या सप्ताहाला 60 वर्ष पूर्ण होत आहेत, अर्थात 5 तप पूर्ण होऊन तसा हा हिरक महोत्सव आहे. मला असं वाटतं एखाद्या श्रीमंत बापाने त्याच्या आवडत्या मुलीचं लग्न जसं थाटामध्ये करावं तशा उत्साहाने हा उत्सव आपण पार पडित आहात. महाराज ऐकलं मी काल या दिवसामध्ये आंबेरसाची पंगत. वा, खरा तर हा ब्रह्मरस आहे. ब्रह्मरसाचे पारणे केले. मला वाटतं ब्रह्मरसही आहे आणि आंब्याचा रस देखील आहेच. खूप सुंदर अशा वातावरणामध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. लांबून लांबून या ठिकाणी श्रोते या ठिकाणी उपस्थित आहात. आमची आळंदीकर मंडळी आहे. वारकरी संप्रदायाची भावी पताका ज्यांच्या खांद्यावरती आहे असे भाविक गायक, मृदंगवादक आणि वारकरी संप्रदायातील कीर्तनकार म्हणजे ही पुढची पिढी आहे. आणि यांना घडवणारे जे शिक्षक आहेत त्यांनाही धन्यवाद देतो. प्रस्तावनेमध्ये अधिक वेळ न घालवता अभंगाच्या चिंतनाकडे वळतो. टाळी वाजून भजन करा. विठ्ठला हा नवरात्र महोत्सव आहे. नवविधा भक्तीच्या करोणी नवरात्रा. नवविधा भक्ती आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्य सख्य आणि आत्मनिवेदन. तुम्हाला शब्द कळतात का हो माझे? आवाज थोडासा गोंगाट थोडा कमी करा. आवाज थोडासा स्पष्टता द्या. वारकरी संप्रदाय अभेदाचा पंथ आहे. प्रासंगिक समर्पक फक्त एकच प्रमाण सांगतो. अंबा माता योगाच्या भाषेमध्ये कुंडलिनी म्हटलंय. बर, संतांनी वर्णन करत असताना असं केलेलं आहे, कुळीची ही कुळदेवी. बर, असंही वर्णन आहे. पण एकच प्रमाण सांगू. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटीव. 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 उधो बोला, उधो बोला, उधो बोला, उधो बोला, उधो बोला, उधो बाई आवडता हो. उधो बोला, उधो बोला, उधो बोला कृष्णबाई आवडता हो. उधो बोला, उधो बोला, उधो बोला कृष्णबाई आवडता हो. उधो बोला, उधो बोला, उधो बोला कृष्णबाई आवडता हो. अशा चाली जास्त लांबवायच्या नसतात. वारकरी संप्रदायातल्या संतांनी गोंधळ घातला. गोंधळ कोण कोण गोंधळी आहेत? व्यास, वशिष्ठ, गोंधळी. आता गोंधळ घालत असताना वाद्य असावं लागतं. कोणतं वाद्य आहे? जीव शिव संबळ घेऊन आनंदे नाचती हो, हे संबळ आहे. दिवटा असावा लागतो. कोणता दिवटा आहे? कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी. बर, पण या गोंधळा करता व्यास, वशिष्ठ, शुक गोंधळी नाचता ती सोहमेळी. पण हा गोंधळ विशेष स्वरूपाने केव्हा असतो? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटीव. कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, असं संतांनी वर्णन केलेलं आहे.
खूप प्रसन्न वातावरण आहे. अभंग तुकोबरायांचा आहे. अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा, जगद्गुरु तुकोबराय म्हटले, देवा तुझी चरण सेवा साध्य होण्याकरता मी पुन्हा पुन्हा जन्म घेईल. अभंगाच्या पहिल्या चरणाचा अर्थ, जन्म घेतल्यानंतर कशा प्रकारची सेवा करेल हे महाराज अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये 3 प्रकारच्या सेवा सांगतायत. सेवा प्राप्त झाल्यानंतर कशा प्रकारचं जीवन असेल तर अभंगाचं 3रं आणि 4थं चरण, आणि सेवेमुळे प्राप्त होणारा श्रेष्ठ अधिकार अभंगाचं शेवटचं चरण. 5ही चरणाचा सरळ भाव तुमच्या पुढे मांडला. अभंगाचं प्रास्ताविक चिंतन या पद्धतीचं आहे. सज्जनो, आपण सर्वजण फार भाग्यवान आहोत. पहिलं भाग्य मनुष्य देह मिळाला. बड़े भाग मानुष तनु पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथ नहीं गावा. बड़े भाग हो बड़े भाग मानुष तनु पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथ नहीं गावा. पहिलं भाग्य मनुष्य देह मिळाला. दुसरं भाग्य भारत देशात जन्म मिळाला. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. दुर्लभे भारते जन्म असं वर्णन केलेलं आहे. मनुष्य देह मिळण्याकरता भाग्य असावं लागतं, त्याही पेक्षा भारत देशात जन्म मिळण्याकरता भाग्य असावं लागतं. वाक्य लक्षात ठेवा. भारत देश इतका पवित्र, इतका पवित्र, इतका पवित्र. नेहमी सांगतो, सकाळी स्नान झाल्यानंतर गंध लावण्याकरता जर गंध नाही सापडला, काळजी करू नका, फक्त खाली वाकान ही माती कपाळाला लावा. इतका पवित्र देश म्हणजे आपला भारत देश. भारत शब्दाचा अर्थ आहे भा म्हणजे भक्ती, रत म्हणजे रममान. भारत शब्दाचा दुसरा अर्थ आहे भा म्हणजे ज्ञान, रत म्हणजे रममान. ज्या देशाची लोक भक्तीमध्ये रममान आहे तो देश म्हणजे भारत आहे. ज्या देशातली लोक ज्ञानामध्ये रममान आहे तो देश म्हणजे भारत आहे. आता आहे का, यहा योग ऋषी मुनी जपते राम नाम की माला, राम नाम की माला, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, भारत देश मेरा. पवित्र ते कूळ या देशामध्ये गंगा आहे, या देशामध्ये गोवर्धन आहे, या देशामध्ये गोपालकृष्ण, या देशामध्ये गोमाता आहे, या देशामध्ये गायत्री मंत्र आहे. एका वाक्यात सांगतो. महाराज तुम्हाला जर विचारलं आपला परिचय एका वाक्यात सांगा, काय सांगाल आपण?
मी एका वाक्यातला परिचय सांगतो आपला. हम उस देश के वासी है जिस देश में गंगा बहती है. ज्या देशामध्ये गंगा आहे तो देश म्हणजे भारत आहे. अजून सांगतो, साधूच्या दृष्टिकोनातून ही विश्वची माझे घर आहे, पण या विश्वरूपी घरातील भारत देश देवघर आहे. काय आहे? देवघर. भारत देशामध्ये जन्म मिळाला. पहिलं भाग्य मनुष्य देह मिळाला. दुसरं भाग्य बोला भारत देशात जन्म मिळाला. तिसरं भाग्य महाराष्ट्रात जन्म मिळाला. दुर्लभे भारते जन्म महाराष्ट्र तत्र दुर्लभ. हे मल्लांचं राष्ट्र म्हणून महाराष्ट्र, हे मल्हारीचं राष्ट्र म्हणून महाराष्ट्र. आणि महाराष्ट्र शब्दाचा तिसरा अर्थ सांगतो, महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणून महाराष्ट्र. 3.5 शक्तिपीठ या महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणून महाराष्ट्र हे परमभाग्य आहे. तिसरं भाग्य महाराष्ट्रात जन्म मिळाला. चौथं भाग्य संतांच्या नंतर जन्म मिळाला. ज्ञानोबरांच्या अगोदर जन्म मिळाला असता तर तितके भाग्यवान ठरलो नसतो. का? ज्ञानेश्वरी वाचायला मिळाली नसती हो. आणि ग्रंथात ज्ञानेश्वरी सामान्य नाही. ब्रह्मसाम्राज्यादी ब्रह्मसाम्राज्य आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे भवार नवी नाव आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे निगमवल्ली आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे ब्रह्मरस आहे, ब्रह्मरस. म्हणून रोज ज्ञानेश्वरी वाचत जा. भाग्य आपलं. मला कोणतरी आदरणीय महाराज सांगत होते की महाराज इथं सतत ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण चालू आहेत. मला अभंगाचंही चिंतन तुमच्या पुढे मांडायचं आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ उघडणं आणि पारायण करत असताना ज्ञानेश्वरी ग्रंथावरती बोट ठेवणं म्हणजे महाराज आपला बोट ज्ञानोबांच्या हातात देणं आहे. ज्ञानेश्वरी वाचायला मिळते. तुकोबरांची गाथा म्हणजे 5वा वेद आहे. वेदाचा मराठी भाषेतला अवतार म्हणजे तुकोबरांची गाथा आहे. चहुवेदाची केली विवरण. संतांच्या नंतर जन्म मिळाला आहे. हे परमभाग्य आहे. याही पेक्षा महत्वाचं भाग्य कोरोनाच्या 2ऱ्या-3ऱ्या लाठीतून आपण वाचलो. हे परमभाग्य आहे. वारकरी संप्रदायाचं पायक होण्याचं भाग्य आपल्याला मिळालं. हे का कमी भाग्य आहे का? धन्य आम्ही जन्मालो, वारकरी संप्रदायासारखा श्रेष्ठ पंथ या जगात नाही आहे. वारकरी संप्रदाय अनादी आहे. वारकरी संप्रदाय वैदिक आहे. वारकरी संप्रदाय श्रेष्ठांनी अंगीकारलेला आहे 3. वारकरी संप्रदायामध्ये मंत्र आहे 4.
वारकरी संप्रदायामध्ये तीर्थ आहेत 5 आणि वारकरी संप्रदायाला फल आहे 6. 6 गोष्टी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये. वारकरी पंथ अनादी या वारकरी संप्रदायातले पहिले वारकरी भगवान शंकरजी आहेत. पहिले वारकरी कोण आहेत? शिरोमणी महादेव असं वर्णन केलं. वारकरी संप्रदाय अनादी आहे. वारकरी संप्रदाय वैदिक आहे. वेदमार्गे मुनी गेले. अनादी आहे, वैदिक आहे. या वारकरी संप्रदायामध्ये साक्षात सदाशिवाचा अवतार म्हणजे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज आहेत. महाविष्णूचा अवतार म्हणजे ज्ञानोबा आहेत. आणि नीट ऐका, आदिशक्तीचा अवतार म्हणजे मुक्ताबाई आहे. अभंग सर्वांचा पाठ आहे. आदिशक्ती मुक्ताबाई श्रेष्ठांनी अंगीकारलेला पंथ आहे. वारकरी संप्रदायामध्ये मंत्र आहे. वारकरी संप्रदायामध्ये तीर्थ आहेत. तीर्थ आहेत म्हणण्यापेक्षा सर्व तीर्थांचा बाप म्हणजे पंढरपूर आहे. बाप तीर्थ पंढरी. आपल्या जीवनातलं परमभाग्य वारकरी संप्रदायाचं पायक होता आलं. एवढं सूत्र सांगतो. या जगामध्ये भारत देशासारखा देश नाही. ज्ञानेश्वरी तुकोबारांची गाथा आणि भागवतासारखा ग्रंथ नाही. वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही. ज्ञानोबराय तुकोबारायासारखे संत नाही. इथं भागवताचं श्रवण आपण केलंय. पुढे सांगेलच मी आपल्याला. असा जो श्रेष्ठ आणि सम्राट असलेला पंथ म्हणजे वारकरी संप्रदाय, की ज्या वारकरी संप्रदायाच्या पायामध्ये कोण आहेत? संप्रदायाच्या पाया कोण आहेत? ज्ञानदेवे रचिला पाया. आणि कळस कोण आहेत? तुका झाला असे कळस. अशा कलशस्थानी शोभणारे संत म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहेत. त्या कळसावरची पताका म्हणजे संत श्रेष्ठ बहिणाबाई आहेत. बहिणी मनी फडकती ध्वजा. असे वैराग्य शिरोमणी संत जगद्गुरु तुकोबार आहे. पंढरीच्या वारी करता पंढरपूरला येतात. चंद्रभागेचं स्नान करतात. पुंडलिकरायाचं दर्शन घेतात. हळूहळू पाऊल टाकत महाद्वाराकडे निघतात. महाद्वारातून चोखोबारांच्या समाधीपर्यंत येतात. नामदेवरायांच्या पारी समाधीचं दर्शन घेऊन पुढे जातात. गणपती बाप्पाचं दर्शन घेतात. परमात्मा दिसू लागतात. गरुड खांबाजवळ गेल्यानंतर परमात्माकडे पाहतात आणि परमात्म्याकडे पाहत पाहत तुकोबाराय म्हणतात, देवा अनंत जन्मेचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा, पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्याची भूक नवजी माझ्या. तुकोबाराय देवाच्या जवळ जातात. परमात्म्याचं दर्शन घेतात आणि परमात्म्याकडे पाहत पाहत म्हणतात, देवा आता हा कोठे धावी, तुझे चरण तुझे चरण काय सांगू. भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद, आता कोठे धावला, तुझे चरण देखिया, तुझे चरण देखिया. तुकोबाराय परमात्म्याचं दर्शन करून तुकोबाराय परमात्म्याशी बोलतात. आता परमात्मा तुकोबारायांशी बोलू लागले, महाराज तुम्हाला आता माझं दर्शन झालं, आता पुढे काय करणार?
असं ज्यावेळेला जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, देवा तुम्ही मला विचारताय पुढे काय करणार, मी मागे काय केलं ते सांगतो. मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही, याही जीवनामध्ये येऊनी संसारी मी तो एक जाणे हरी. नवे नवे देवा भक्ती सुखाचा आनंद घेत घेत कदाचित देह जरी पडला तरी या भक्ती सुखाच्या आनंदाकरता मी पुन्हा पुन्हा घेईन मी जन्म यासाठी. अभंगातून तुकोबारायांचा आणि परमात्म्याचा संवाद आहे. संसारामध्ये विवाद असतो, पंडितांचा वाद असतो. पंडितांचा काय असतो? वादे वादे जायते तत्वबोधा, हा असं वर्णन केलं. संसारामध्ये विवाद असतो आणि देवभक्तांचा संवाद आहे. भगवद्गीता ही संवाद आहे. श्रीकृष्ण अर्जुन संवादे असं आहे. तुकोबाराय परमात्म्याशी बोलतात आणि सांगतात, देवा मी जन्म घेईल आणि एक नाही तर अनेक जन्म घेईल. जन्म घेईन मी नाना बहु सोशीना यातना, घेईन जन्मांतरे हेची करावया खरे, उपजोन्या पुढती येऊ, पुन्हा पुन्हा येऊ. आपण सर्व जाणकार श्रोते आहात. फक्त एक मुद्दा आपल्या पुढे मांडतो. महाराज जो जन्म घ्यायचा म्हणतात, तो जन्म या जगामध्ये सर्वात दुर्लभ सांगितला. नरदेह दुर्लभ जाना, नर शरीर दुर्लभ हे मिले ना बारंबार. बर, एक एक योनी कोटी कोटी फेरा, नाही का? सकळ देहा माझी पाहू, अति दुर्लभ मनुष्य देहो. इतकं दुर्लभ असणारं शरीर या जगामध्ये जर नरशरीर दुर्लभ असेल तर तुकोबाराय का म्हणतात, देवा मी जन्म घेईल. वाक्य लक्षात ठेवा. ज्यांच्या जीवनामध्ये येण्यातही स्वातंत्र्य आहे आणि जाण्यातही स्वातंत्र्य आहे, ते संत जीवन आहे. आपल्याला यावंच लागतं आणि संत येत असतात, हा फरक आहे. देवाला आणावं लागतं आणि लाही रूपाबळी आपल्याला यावंच लागतं कर्म भोगण्याकरता, नाही का? आगा कर्मे जई मुरावी. पण संत महात्मे मात्र येत असतात. महाराज म्हटले, आम्ही आलो, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आलो म्हणे तुका मीना, शिक्का पाठविला हे लोका. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. संत येतात, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धारावया आले. येथे उपकारासाठी आले, घरच्या वैकुंठी येण्यास स्वातंत्र्य. येऊ वाटलं तेव्हा येतात, राहू वाटलं तितक्या दिवस राहतात.
आणि ज्या दिवशी जाऊ वाटलं त्या दिवशी उभ्या पावली निघून जातात, म्हणून ती मोठी असतात. आमचे गुरुवर्य वैकुंठवासी पूजनीय घुले बाबा सांगायचे, मोठी माणसं येताना काम घेऊन येतात, काम आहे तोपर्यंत थांबतात, आणि ज्या दिवशी काम संपलं की त्या दिवशी उभ्या पावली निघून जातात. येण्यात स्वातंत्र्य, जाण्यात स्वातंत्र्य, ते संत जीवन आहे. नाथ महाराजांना असं वाटलं की हे लोकातील काम संपलंय, आता आपण समाधी सुखाचा आनंद घ्यायला काही हरकत नाही. म्हणून नाथ महाराजांनी फाल्गुन वद्य चतुर्थीच्या दिवशी देह सोडला. महाराजांची अंत्ययात्रा निघाली. त्या गावामध्ये एका ग्रस्ताला एकुलती एक मुलगी, त्या मुलीचं लग्न झालं आणि ती मुलगी प्रथमतः सासरी जाण्याकरता निघाली, आणि त्याच रस्त्याने महाराजांची अंत्ययात्रा आली. ती मुलीची आई म्हणू लागली, असे कुठं महाराज असतात का? माझी एकुलती एक मुलगी आज नांदायला निघाली, महाराजाला मारायला आजचा दिवस सापडला का? सज्जनो, नाथ महाराजांनी ऐकलं. नाथ महाराज तिथंच उठून बसले, म्हणले, बाई तुझ्या मुलीला आज जाऊ दे, मी आपलं उद्या जाईल. चतुर्थीच्या दिवशी महाराज उठून बसले. पंचमीच्या दिवशी नाथ महाराजांनी शरीर सोडलं. आता मेलेल्या माणसाला उचलण्याकरता कोण असावे लागतात? खांदेकरी. कोण लागतात तुमच्याकडे? भाऊकी. आणखी शब्द काय त्याला? खांदेकरी. पण कोण? भाऊकी. तुमच्याकडे भाऊकी म्हणतात, आमच्याकडे भाऊबंद म्हणतात. काय म्हणतात त्याला? भाऊबंद. भाऊबंद शब्द तसा फार गोंडस आहे. ज्याच्याशी जिवंतपणे बोलणं बंद, त्याचं नाव काय? भाऊबंद. एकाला सांगितलं, का रे बाबा, प्रवासात आपण इथं आता थांबणार आहेत, तुमच्या इथं भाऊबंद राहतात ना, चालता का त्यांच्याकडे? ते म्हणजे महाराज त्याच्याशी बोलणं बंद. तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा भाऊबंद आहे. आणि भाऊबंद आशिक विचित्र जात असते महाराज, की जे जिवंतपणे नीट जगू देत नाही आणि मेल्यानंतर त्यांच्याशिवाय कोणी उचलत नाही, त्याला काय म्हणतात? भाऊबंद. अशी भाऊबंद त्या काळात होती. ती एकत्रित आली, नाथ महाराजांना उचललं, निघाली अंत्ययात्रा, आणि त्यांची चर्चा सुरू झाली. ते म्हटले, पंत, नाथांनी संपूर्ण आयुष्य बहुजन समाजामध्ये काढलं, पण शेवटी जात असताना आपल्याच खांद्यावर चालला की नाही? नाथ महाराजांनी ऐकलं, आणि नाथ महाराज तिथंच उठून बसले. ते म्हणले, उद्या मी आपलं एकटा जाईल, तुमची काहीच गरज नाही. जमेल आपल्याला असं? षष्टीच्या दिवशी नाथ महाराज स्वतःहून जातात आणि गोदामाईच्या कुशीमध्ये विसावतात. त्याला म्हणतात जाण्यातही स्वातंत्र्य. एक गोड प्रसंग आठवला सांगतो. वारकरी संप्रदायाचा विस्तार आज जो विशेष स्वरूपाने आपल्याला दिसतो, त्या विस्ताराच्या पाठीमागे सर्वात मोठं योगदान जर कोणाचं असेल तर सद्गुरू जोग महाराजांचं आहे. कोणाचं आहे? जोग महाराजांचं. महाराज तत्वज्ञानाच्या लोकशाहीचे प्रचारक संत म्हणजे सद्गुरू जोग महाराज आहेत. चरित्र फार गोड आहे. सद्गुरू जोग महाराज आणि लोकमान्य टिळक हे बालमित्र होते. पंढरीच्या वारीला सुद्धा बरोबर येत असत. सद्गुरू जोग महाराज आजारी पडले. शेवटचा प्रसंग आहे. पुण्यामध्ये दवाखान्यात त्यांना ॲडमिट केलं. पूजनीय मामा गुरुदेव मामा जवळ आहेत, पूजनीय स्वामी जवळ आहेत, बंकट स्वामी महाराज. मामांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि जोग महाराजांनी विचारलं, का रडता? म्हणले, तुम्ही आता जाणार आहात. ज्यांच्या संगतीत परमार्थ करावा ते तुम्ही, ज्यांच्या पायावरती वाकावं, पायाचं पावित्र्य पण जोपासणारी तुम्ही. आता तुमचा वियोग होणार आहे. सद्गुरू जोग महाराज मामांना म्हटले, रडू नका,
अरे मी पुण्यात जाणार नाही, मी आळंदीत जाणार आहे. कोणी म्हणू शकतं कसं? मला आळंदीला घेऊन चला. आता त्या कालची व्यवस्था काय होती? घोड्याचा टांगा, टांग्यामध्ये बसवलं, निघाले. विचारलं कुठपर्यंत आलो? म्हणजे भोसरी फाट्यापर्यंत. कुठपर्यंत आलो? चरोली फाट्यापर्यंत. कुठपर्यंत आलो? म्हणजे इंद्रायणी मातेपर्यंत. पूल पार करतोय आपण. घासवाली धर्मशाळेमध्ये नेलं. ज्ञानोबारांच्या समाधीचं तीर्थ दिलं. सद्गुरू जोग महाराज उठून बसलेले आहेत. पूजने मामा आहेत, बंकर स्वामी महाराज आहेत. आणि सद्गुरू जोग महाराज सांगतायत, आज संस्थेमध्ये 4 विद्यार्थी आहेत. त्या काळामध्ये 4 विद्यार्थी होते. लक्ष्मण महाराज इगतपुरीकर, पूजनीय लक्ष्मण महाराज, पूजनीय मारुतीवा गुरव, पूजनीय बंकर स्वामी महाराज आणि पूजनीय मामासाहेब. आज 4 विद्यार्थी आहेत. संस्थेकडे लक्ष द्या, संस्था वाढवा. आज 4 विद्यार्थी आहेत, उद्या 4000 विद्यार्थी शिकतील. आणि एक एक विद्यार्थी या संस्थेतून आशा करेल ही संस्था रत्नांना जन्म देणारे असेल. या संस्थेतलं एक एक रत्न विश्वाला मार्गदर्शन करेल अशी रत्न देणारी संस्था म्हणजे वारकरी शिक्षण संस्था असेल. असं सांगत आणि नामस्मरण करीत देह सोडणार. याला म्हणतात जाण्यातही स्वातंत्र्य. निराय का? येण्यात आणि जाण्यात ज्यांच्या जीवनामध्ये स्वातंत्र्य आहे तेच म्हणू शकतात, घेईन मी जन्म या जन्म घेण्यामध्ये सुख आहे का दुःख आहे? अनेक प्रकारचे दुःख आहे. एक दुःख नाही, अनेक दुःख आहेत. 4 प्रकारचे दुःख आहे जीवनामध्ये. जन्माचं दुःख आहे, अर्थात गर्भवासाचं दुःख आहे. जन्माचं दुःख आहे, रोगाचं दुःख आहे, म्हातारपणाचं दुःख आहे आणि मृत्यूचं दुःख आहे. पहिलं दुःख जन्माचं आहे. काय सांगू गर्भीची यातना, गर्भापनों में हाथ जुड़ायो, निकल हुआ निकल हुआ कब सुमरोगे राम, कब सुमरोगे राम. जन्माचं. दुसरं रोगाचं दुःख आहे. शरीर रोगाचे भांडार. तिसरं दुःख आहे का म्हातारपणाचं आहे. अतिशय भयानक येते. कोणाला वाटतं आपण म्हातारं व्हावं? वाटत नाही, पण म्हातारपण आल्याशिवाय राहत. आणि एक सांगतो, किती शरीराला सांभाळा, शरीर स्वभाव दाखवल्याशिवाय राहत नाही. आलं म्हातारपण, काय करू शकतो आपण? बोला ना. आपल्या हातात काय आहे? आपण काहीच करू शकत नाही. फार झालं तर पांढरे झालेले केस काळे करू शकतो. बरोबर आहे. बुढ़ोपन में कापन लगा, निकल गयो अवसान, निकल गयो अवसान, अब तुम कब सुमरोगे राम. म्हातारपणाचं दुःख आहे.
अंगम गलितम पलितम मुंडम. सर्वात म्हातारपणातलं वाईट हेच असतं. काय वाईट असतं? ज्यांच्या करता जीवन जाळलं ती घरातली माणसं म्हातारपणात नीट बोलत नाही. हे सर्वात मोठं दुःख आहे. ऐका जरा लक्षपूर्वक. डोळ्याने दिसत नाही, कानाने, म्हणून कानाने चांगलं ऐकायला येतं तोपर्यंत चांगलं भरपूर ऐकून ठेवा. डोळ्याने दिसतं तोपर्यंत भरपूर काय यूट्यूब करून घ्या, पारायण करून घ्या. कानाने ऐकू येत नाही, डोळ्याने दिसत नाही, खाल्लेलं अन्न पचत नाही, पाहिजे तो मान समाजात राहत नाही, मुलं नीट बोलत नाहीत, सुना शिव्या दिल्याशिवाय राहत नाही, पत्नी बरं पाहत नाही, ज्याचं कुणी ऐकत नाही, सांगितल्याशिवाय राहत नाही, पहिला स्वभाव सुटत नाही, ज्याचं कुणी ऐकत नाही, सांगितल्याशिवाय राहत नाही, आणि मरणही लवकर येत नाही. बोला, याचं नाव काय? माझा नाही हात पाय, अतिशय भयानक है. आया सो जाएगा राजा रंक फकीर, एक दिन तो जाना पड़ेगा, काया कुटिया खाली करना पड़ेगा. आवाज थोड़ा कमी करा. येथ नाही उरवाले अवतार, 9 भी मर गए, 10 भी मर गए, 88, 33 कोटी देवता मर गए, पडे काल की फाशी. ज्ञानोपराय म्हटले, देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोवळ्या, ना म्हणूची नाही धनंजयाची परी. म्हणून मागचे किती आयुष्य संपलं याही पेक्षा आता किती उरलं ते महत्वाचं. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह मरणाचं दुःख आहे. आणि मरणाच्या प्रसंगी
पहिलं दुःख आहे मोहजन्य, मी चाललो पण माझ्या नातवाचं कसं होईल. आयुष्य मोहात गेलेलं असतं ना. दुसरं दुःख आहे पापात्मक, आयुष्यभर केलेलं पाप डोळ्याच्या समोर उभं राहतं. शेवटी पापात्मक दुःख, मोहजन्य दुःख, वेदनात्मक दुःख, असह्य वेदना होतात. त्याच्या पुढचं दुःख विश्लेषणजन्य दुःख. जीवात्मा शरीराला सोडण्याचा प्रयत्न करतो पण शरीर लवकर सोडत नाही. ते शरीर म्हणत असतं अरे तुझ्या नादाने नाही त्या ठिकाणी गेलोय. आणि त्याच्या पुढचं दुःख आहे आगामी, साक्षात यम दोघांना दिसतात. त्या दोघांना म्हणजे कोणाला? जो जातो त्याला आणि दुसरे त्या गावातल्या कुत्र्यांना. म्हणून गावात यम आल्यानंतर कुत्र्यांना ओरडता येत नाही. ते काय करतात? तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? रडतात. आमच्याकडे विवळणं म्हणतात. ज्या वेळेला यम येतात त्यावेळेला त्या कुत्र्यांना यम दिसतात आणि ती कुत्रे रडतात. रात्री ज्या वेळेला कुत्रे रडतात त्याच्या दुसऱ्या दिवशी चौकामध्ये 4-2 म्हातारी माणसं येतात आणि ती चर्चा करतात रात्री फार कुत्रे रडत होती, कोणाचा नंबर आहे, म्हणजे हे सोडून. मरणाचं दुःख आहे, रोगाचं दुःख आहे, म्हातारपणाचं दुःख आहे, जन्माचं दुःख आहे. एवढी दुःख असताना तुकोबऱ्या का म्हणतात घेईल रे मी जन्म. ठीक आहे, बस झाले एवढे 2 मुद्दे. याच्यासाठी देवा याच्यासाठी जन्म घेणार. आता देवाने विचारलं, देवा तुम्ही जन्म घेईन म्हणतात, पण कशासाठी जन्म घेणार? तुझी चरण सेवा साधावया याच्यासाठी जन्म घेणार. बर, मानवी जीवनाची सफलता फक्त देवाच्या सेवेत आहे. म्हणून सुंदर शरीर आहे पण नाक नसेल तर निरर्थक. जाऊ दे. तसं सुंदर अशा प्रकारचं शरीर मिळालेलं आहे पण जीवनामध्ये जर परमार्थ नसेल तर नाकच नाही असं समजत जा. नाक नाही तिने वाया गेली. बर, तुझी चरण सेवा साधावया. तुझी इथं एकविधता प्रकट करतात. जीवनामध्ये एकविध असलं पाहिजे. एकविधा मी न धरो पालट, एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. जो एकविध असतो तो कालांतराने एक रूपतेला पोचत असतो. म्हणून तुझी चरण सेवा साधावया. ठीक आहे महाराज, जन्म घेतला, चरण सेवा तुम्हाला साधली, त्याचे काही प्रकार असतील का? हरिनाम कीर्तन महाराज म्हटले, देवा चरण सेवा साधल्यानंतर मी 3 प्रकारची सेवा करेल. हरिनाम घेईल, संतांचं पूजन करेल आणि महाद्वारामध्ये लोटांगण घालेल. 3 प्रकार सांगितले. पण तुकोबराय म्हटले, देवा मी हरिनाम घेईल. पण का म्हणतात तुकोबराय हरिनाम घेईल? पहिलं कारण आहे का, या कलियुगामध्ये उद्धार फक्त हरीच्या नामानेच होतो.
कलियुगी उद्धार हरीच्या नामे. म्हणून हरेर नाम हरेर नामैव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. या कलियुगामध्ये हरीच्या नामाशिवाय इतर कोणत्याही साधनाने उद्धार होत. इतर जे साधन आहेत ना अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे साधन. पण कलियुगामध्ये कलज जुग केवळ नामाधारा सुमिर सुमिर नर उतरहि पारा. कलियुगा माझी करावे कीर्तन ते नारायण देल भेटी. कलवतात हरी कीर्तनात. म्हणून महाराज म्हटले मी हरिनाम घेईल. पण का म्हणतात हरिनाम? एक 2-3 कारण सांगतो. पहिला ऐका. कृतय ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखै द्वापार्य परिचर्यानाम कलवतात हरी कीर्तनात. म्हणून हरिनाम घेईल. एक. दुसरं कारण या कलियुगामध्ये महाराज म्हटले बाबा आयुष्य कमी आहे. अन्य युगामध्ये आयुष्य भरपूर होते. कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग. या कलियुगामध्ये शतक गणिले अर्धरात्र. मग या अल्प आयुष्य मानव देह. मग याही देहामध्ये अल्प आयुष्यामध्ये जर उद्धार करून घ्यायचा असेल तर फक्त भगवंताचं नामस्मरण करा. महाराज म्हटले अनेक नका पडू ते आहे थोरी. महाराज आम्ही सोपं सांग ना काय करू. हरी हरी तुम्ही मनारे सकळ तेने माया जाळ. बर याच्याकरता वय लागत नाही. फार गोड श्लोक आठवला. थाट टाका. व्याधस्याचरणम ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का. वा. नामस्मरणा करता PhD करावं लागत नाही. ध्रुव महाराजांचं वय किती होतं बोला ना. ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का. कोणी घ्या. सकाळशी येथे बाळे नारी नर आधी करोनी. वाक्य ऐका जरा. आपल्या भारत देशामध्ये नामस्मरण करणारा वाक्य जरा कठीण आहे बरं का. जड आहे. महाराज एका दरोडेखोराने नामस्मरण करावं आणि त्या नामस्मरणाचा परिणाम संतांनी त्याच्यावर चरित्र सांगावीत आणि देवाने तसं वागावं. एवढं मोठं सामर्थ्य नामस्मरणामुळे निर्माण झालं. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिकी. नामस्मरणाने अनेक प्रकारचे लाभ प्राप्त होतात. महाराज आम्हाला पुण्य पाहिजे म्हणा ना. हरी हरी म्हणा. हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना. नामस्मरणाने पुण्य प्राप्त होतं. नामस्मरणाने पाप जातात. जळतीला पापे. महाराज आता शरीर थकले हो. तीर्थयात्रा घडत नाही. नामस्मरण करा. सकाळी घडले तीर्थाटन. महाराज आम्हाला देवाचं दर्शन पाहिजे. काय करू. नामस्मरण करा. लक्ष्मी वल्लभ तया. महाराज जरा काही बाधा वाटतात हो. नामस्मरण करा. नामस्मरण केलं की पळे भूत बाधा बेने. महाराज तुम्ही नाशिकचे जरा पितृदोष वगैरे सांगतात आमच्या घरात लोक. काय करू. महाराज म्हटले नामस्मरण करा. दररोज हरिपाठ म्हणा.
दररोज रामकृष्ण हरी मंत्राचा जप करा, तुमच्या पितरांचा सुद्धा उद्धार हो. मातृपितृ भ्राता सगोत्रा मातृपितृ भ्राता मातृपितृ भ्राता मातृपितृ अजून सांगू का, कुठेही जा, कोणत्याही तीर्थाला जा, नामस्मरणाचा आश्रय करा तर पुण्य मिळेल. जर नामस्मरण नाही केलं तर चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. महाराज आम्हाला संसारात राहून धन्यता पाहिजे, होय ना. नामस्मरण करा, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. हरिना हरि नाम प्यारा सबसे दुलारा, जो भजे हरि को सदा, जो भजे हरि को सदा, सोही पर चरण सुखदाई. भजो मन भजो मन भजो मना, भजो मन राम चरण सुखदाई. भजो मन राम चरण सुखदाई. नामस्मरण म्हणून नामस्मरण करा. आपल्या या सातारा जिल्ह्यातील एक महान संत पूजनीय गोंदवलेकर महाराज, त्यांनी सांगितलं 13 कोटी नाम जप करा, भगवान दर्शन देतात. बरोबर आहे ना. वा, हरिनाम. आणि ज्या दिवशी नामस्मरण होणार नाही तो दिवस आयुष्यातला वाया गेला असं समजा. बीत गए भजन बिना रे, भजन बिना रे, भजन बिना. नामाशी नलगे स्नान सुतक, नाम भस्म करी पात. दांभिकतेने करा तरी फल मिळेल, अजितेंद्रिय अवस्थेत केलं तरी फल मिळेल, गुप्त पद्धतीने केलं तरी फल मिळेल, आणि प्रगट करा तरी फल मिळेल. दांभिकतेने करा तरी फल मिळेल, कालांतराने सुधारणा होईल. दांभिकतेने केलं तरी फल मिळेल. एक दृष्टांत सांगतो. एका राजाने सर्वांना पाणी पिण्याकरता स्वच्छ असावं म्हणून तळ बांधलं. पाऊस भरपूर पडला, तळ भरलं. पाणी स्वच्छ राहावं याच्याकरता त्याने मासे टाकले. कशात? तळ्यामध्ये. पण ते मासे कमी होऊ लागले.
राजाने विचारलं, मासे कमी होतात त्याच्याकरता 2 रक्षक ठेवली. लक्ष ठेवा. पण 2 रक्षक ठेवून सुद्धा मासे कमी होऊ लागले. राजाने सांगितलं, रक्षक असताना सुद्धा मासे कमी होतात, कारण रक्षकच मासे खाणारी होती. राजाने एके दिवशी काय केलं, कोणीच राहू नका, कसे मासे जातात मी पाहतो. पण एक मासे चोरणारा जो होता त्यांनी पाहिलं, कोणी दिसत नाही, रात्रीची वेळ आहे, पौर्णिमेची रात्र आहे, चंद्राचा प्रकाश आहे, आणि तो उतरला, जाळं टाकलं, मासे पकडू लागला. तेवढ्यामध्ये राजाने वेषांतर करून राजा तिथं गेला आणि त्याला कळालं कोणतरी दिसतंय. त्याने काय केलं, आता आपण पकडले जाऊ या भीतीने आहे त्या अवस्थेमध्ये, आता पाण्यात उतरलेला ग्रस्त, लंगोट लावलेला, तो वरती आला. आपल्याला कोणी पकडू नये याकरता त्याने तोच गाळ अंगाला लावला. कुठला गाळ? तळ्यातला गाळ पूर्ण शरीराला लावला. लंगोटावर असलेला तो ग्रस्त मांडी घातली आणि मोठ्याने म्हणू लागला, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. राजाला वाटलं, काय आपलं परम भाग्य की आज तळ्याच्या काठी मोठा संत भेटला. राजाने त्या मासे धरणाऱ्याच्या समोर साष्टांग दंडवत घातला. राजाने त्याला वाजत गाजत नगरीमध्ये नेलं, स्नान घातलं, सिंहासनावर बसवलं, पाद्य पूजा केली, त्याचा सत्कार केला. त्या मासे चोरणाऱ्याने विचार केला, आपण नुसतं दांभिकतेने नामस्मरण केलं तर राजा पूजा करतोय, जर अंतकरणापासून जर भगवंताचं नामस्मरण केलं तर भगवान कृपा करेल. अजामेळ नामस्मरण जितेंद्रिय अवस्थेत का अजितेंद्रिय अवस्थेत? अजितेंद्रिय अवस्थेमध्ये प्रगट करा नामाचे चिंतन, प्रगट नामाचे चिंतन प्रगट, नामाचे चिंतन प्रगट पसारा, असा ते करा हरिनाम. प्रेममूर्ती मीराबाई सांगतात, मैं तो हरि गुण गावत ना. हरि हरि हरिनाम घेईल, कीर्तन करेल. कीर्तन म्हणजे काय? कशाला कीर्तन म्हणतात? याचं एक स्वतंत्र कीर्तन करू आता, करू. पण एकच सांगतो, भगवत कीर्ती गाणं कथयती सांगणं याला कीर्तन म्हणतात. कीर्तन त्याला म्हणतात भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, हे जिथं आहे त्याला काय म्हणायचं? कीर्तन. मग या कीर्तनाची आधवडीव कोण? तशी जुनी परंपरा सांगता येईल. महाराज शुकमुनी कीर्तनकार आहेत, राजा इंद्र मृदंग वादक आहेत, प्रल्हादजी ताल धरणारे आहेत, नारद महर्षी गाणारे आहेत, आणि जिथं महाराज जनकासारखे श्रोते आहेत. नंतर नारद महर्षी कीर्तनकार आहेत. कीर्तनात याच्यातही प्रकार आहेत बरं का. आपल्या संप्रदायामध्ये अनेक परंपरेचा समन्वय आहे. व्यासी परंपरा आहे, हनुमती परंपरा आहे आणि नारदीय परंपरा आहे. कीर्तनामध्ये विना घेऊन उभं राहणं ही नारदीय परंपरा आहे. कीर्तनामध्ये नाचणं ही हनुमती परंपरा आहे आणि बसून प्रवचन करणं ही व्यासी परंपरा आहे. महाराज म्हणले मी कीर्तन करेल. आता आपण कथा श्रवण केली, कथा ऐकत जावी. कथा कीर्तन वारकरी संप्रदाय इतका श्रीमंत की याच्यामध्ये कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. कथा ऐकत जावं, कीर्तन ऐकत जा. कथा कीर्तन काय ऐकायची? पहिला लाभ
प्रकारे आता त्यांनी भागवत कथा सांगितली. भागवत शब्दाचा अर्थ आहे भा म्हणजे भक्ती, ग म्हणजे वैराग्य, व म्हणजे व्रत आणि त म्हणजे तप. किती गोष्टी झाल्या. हे ज्या ग्रंथातून शिकायला मिळतं त्याला म्हणायचं भागवत. की ज्या भागवतामध्ये मुख्य तत्व आहे सत्यम परम धीमई. सत्यम परम धीमई भागवत. भागवत कथा. दुसरी रामकथा. मंगल भवन आमंगल रामचरित अति पावन. उन्हीं कीर्तने दिल की प्यास सुजन पुजाय. रामकथा. तिसरी आता शिव महापुराण कथा आहे. शिव म्हणजे कल्याण. बर. चौथी कथा महाभारत कथा. कोणती कथा. कथा है शास्त्र की पुराण की अथ श्री महाभारत कथा. महाभारत महाभारत कथा, रामकथा, भागवत कथा. आता आपण करीत आहोत ती कोणती कथा. हरिकथा. कोणती कथा. हरिकथा. कथा ऐकत जा, कीर्तन ऐकत जा. ऐकण्याचे लाभ काय. कथा माणसाच्या जीवनातील व्यथा कमी करते म्हणून कथा ऐकत जा. ऐकण्याचे काय लाभ आहे. पहिला लाभ जळती दोषाचे डोंगर. दुसरा लाभ मेल्यानंतर सद्गती मिळते बरं का. ऐकताना लक्षपूर्वक ऐका जरा. सांगणारे वक्ते जर पूजने तात्यांसारखे असतील आणि ऐकण्याची तुमची जर उंची असतील ना, दोघंही ब्रह्मरूप होतात. ही सामर्थ्य कथेमध्ये. मेल्यानंतर सद्गती मिळते. पापाची रुची कमी होत जाते. तिसरा लाभ. चौथा लाभ अंतःकरणात विवेक जागृत होतो. पाचवा लाभ ऐका जरा लक्षपूर्वक. जी माणसं इथे आल्यानंतर डोळे उघडे ठेवून एकाग्रतेने श्रद्धेने ऐकतात त्या माणसांच्या जीवनात किती जरी दुःख आलं तरी ती माणसं आत्महत्या करत नाहीत. हा सर्वात मोठा कथा कीर्तन ऐकण्याचा लाभ आहे. म्हणून कथा कीर्तन श्रवण करायचं बरं का. म्हणून हरिनाम कीर्तन करेल. कीर्तन कसं करावं, कोणी करावं, काय सांगावं, काय सांगू नये. कीर्तनकाराचे किती अभंग पाठ असावेत, टाळकरींचे किती असावेत, किती टाळकरी म्हणजे किती पखवाज नाही. स्वतंत्र कीर्तन असू द्या. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, संतांचं पूजन करेल. संतांचं पूजन कोणतं. संतांना आवडेल असं आपलं आचरण असणं हे सर्वात मोठं संतांचं पूजन. संतांचे पूजन घालू लोटांगण. महाद्वारामध्ये लोटांगण घालेल. लोटांगण यापूर्वी घातलं का कोणी. हो घातली लोळनिगा पुंडलिकी वाळवंटी. बरं. नामदेव राय देखील, नामदेव महाराज देखील हेच म्हणतात. घाली लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिनं. घालू लोटांगण महाद्वारी महाराज. अशा प्रकारची सेवा प्राप्त झाली. कसं असेल तुमचं जीवन. आनंद स्वरूप असणारा परमात्मा त्याची सेवा घडल्यामुळे आनंदाचे डोही आनंद. आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाची आनंदाचे डोही आनंद. आनंद स्वरूप असणारा परमात्मा
त्याची सेवा घडल्यामुळे आनंदे निर्भर आनंदात राहील. आसो भलते ठाई सुख दुःखा नाही चारा मा. सुख दुःख आली तरी पर्वा करणार नाही. बर. अनेक सायास न करी न धरी आस. होईन उदास सर्व भावी उदास होऊन राहील. ठीक आहे महाराज. मग परमात्मा म्हटले महाराज मोक्ष तरी घ्या. मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी. होय सांगवायशी तुका म्हणे. काय करणार महाराज? जन्म घेईल. आणि जन्म घेऊन काय करणार? हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारे विठोबार उपमाये. घरी कामारी ते दासी. होय सांगवायशी तुका म्हणे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. असतो आपल्या गावामध्ये येण्याचा योग. आपण सर्व ग्रामस्थ, इथले सर्व सप्ताहाची कार्यकर्ते मंडळी, आपल्या सर्वांच्याच प्रेमाच्या द्वारा पूजनीय संतवीर, आपलं सर्वांचं श्रद्धास्थान पूजनीय तात्यांच्या आज्ञेने येण्याचा हा सुयोग प्राप्त झाला. सेवेच्या दृष्टिकोनातून उपस्थित परिसरातून आलेले भाविक जन, आमच्या आळंदीमध्ये वास्तव्य करणारी आणि वारकरी जीवन जगणारी आमची गुरुबंधू मंडळी या ठिकाणी कीर्तनाकरता साथ करण्याकरता उपस्थित आहेत. खरं या परिसरामध्ये कुठेही कीर्तन असो, आमच्या अंगापूर वदनची ही सर्वच आमच्यावर नितांत प्रेम आहे. या ठिकाणी महाराज उपस्थित आहेत. आपण सर्व श्रोते सज्जन मायबाप, एवढंच एक वाक्य सांगतो, लक्षात राहू द्या. या सप्ताहामध्ये ज्यांनी जी काही मदत केली असेल, त्या मदतीचं पुण्य या जन्मात म्हणण्यापेक्षा अनंत जन्मापर्यंत तुमच्या बरोबर राहील. ज्याच्यातलं काहीच वाया जात नाही त्याचं नाव परमार्थ, आणि ज्याच्यातलं काहीच बरोबर येत नाही त्याचं नाव संसार. राहील ना लक्षात? ज्याच्यातलं काहीच वाया जात नाही. इथं आल्यानंतर
मृदंगाची सेवा करत असताना मृदंग वादकाला जे फल आहे तेच फल टाळकऱ्यांना आहे, तेच फल कीर्तनकाराला आहे, तेच फल ऐकणाऱ्याला आहे. नीट ऐका, तेच फल इथं या मंडपामध्ये या पट्ट्या टाकणाऱ्यांना आहे, सतरंजी टाकणाऱ्यांना आहे. तेच फल पंक्तीमध्ये वाढणाऱ्याला आहे, तेच फल पत्रवाळ्या उचलणाऱ्यांना आहे, आणि तेच फल सांगू अन्नदान करणाऱ्या भाविकांना आहे. खरं म्हणजे पावसाची प्रतिकूलता म्हणजे इतका पाऊस नको आहे. आमच्याकडे अतिवृष्टी झाली, अतिवृष्टी. काल ज्यावेळेला निघालो अक्षरशः आमचं खेडेगाव आहे, इथून शहरापर्यंत येत असताना पूर्ण ओला झालो. टीव्हीच्या बातम्या पाहून घरचे म्हटले महाराज नका जाऊ, सांगा त्यांना तिकडे जाऊन कुठतरी अडकाल, इतकं महापूर चाललेत. आणि एवढ्या पावसामध्ये सप्ताह होतो कसा. पण तुम्हाला धन्यवाद आहेत की पावसाचा एक थेंब सुद्धा मध्ये पडणार नाही, इतकं सुंदर तुम्ही नियोजन केलं या ठिकाणी. म्हणून श्रवण सुखाचा आनंद सर्वांना घेता येतोय की आपल्या गावावर नितांत प्रेम आहे तात्यांचं, म्हणून 8 दिवस भागवत कथा तात्यांनी केली. या गावातील सर्वच महाराज मंडळी सर्वांना धन्यवाद. इथं उभे असलेले सर्व टाळकरी आणि त्याचबरोबर चोपदार, कीर्तनामध्ये विनेकऱ्याचा जसा श्रेष्ठ अधिकार आहे तसा दत्त चोपदारी करीत असे चोपदाराचा मोठा अधिकारी. बरं वा, आपण सर्व श्रोते सज्जन सर्वांना धन्यवाद. नामचिंतनाचा आश्रय करा, आई वडिलांची सेवा करा. आपल्याला जर वाटत असेल असे निसर्गाचे वाईट दिवस येऊ नयेत असं जर वाटत असेल तर माझी सर्वांना विनंती आहे की तात्यांनी जी गोष्ट कथेतून सांगितली, प्रत्येकाने वृक्ष लावा. दुसरी गोष्ट, मंदिरांचं तीर्थक्षेत्राचं पावित्र्य ठेवा. तीर्थक्षेत्रामध्ये दारूची दुकान नको आहेत, तीर्थक्षेत्रामध्ये मांसाची दुकान नको आहेत. अजून सांगतो, निसर्गाला जबाबदार आपण आहोत. कोण जबाबदार आहे? आपण आहोत. वृक्षतोड थांबवली पाहिजे, पर्यावरण समतोल राखला पाहिजे. असं केलं तरच पुढची पिढी ते काहीतरी चांगले दिवस जगू शकते. म्हणून तात्यांनी आपल्यापुढे एक संकल्पना मांडली आणि मला असं वाटतं की आपल्या भागामध्ये महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा जगातील एकमेव ज्ञानेश्वरी वन आपल्या भागात होत आहे. ही संकल्पना ज्यांनी मांडली त्यांनी मला फोन केला, आदरणीय शिवाजी महाराज मुळे, त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं महाराज ज्ञानेश्वरी ओव्या किती आहेत तितकी आपल्या झाडं लावायची. ते म्हणले कोणत्या अध्यायामध्ये किती ओव्या तेवढं मला द्या. खूप चांगली संकल्पना आहे. ज्ञानेश्वरी वन हे आळंदीत नाही आहे, हे कुठे होत आहे? आपल्या भागात होत आहे. म्हणजे जगातली माणसं ज्यावेळेला असं संशोधन करण्याकरता येतील तेव्हा ती माणसं आळंदीचं दर्शन करून आपल्या तालुक्यात येतील, नाही का? चांगली गोष्ट आहे. सर्वांना धन्यवाद देतो आणि माझ्या चिंतन सभेला सर्वजण वर हात करा. शेवटी चाल म्हणून करा वर हात. बुवा वर हात करून सर्वजण टाळी वाजवायची. एक टाळी. तुकाराम तुकाराम.
मोक्षा माघरी